जय श्री कृष्ण मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोक, त्या श्लोकांचे मराठीमधला अर्थ व त्या श्लोकांचं तात्पर्य जाणून घेतलं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवद्गीतेतील पुढील 4 श्लोक व त्या श्लोकांचा मराठीमधला अर्थ व त्या श्लोकांचं तात्पर्य आपण जाणून घेणार आहोत की त्या श्लोकाचा नेमका अर्थ काय, त्यातले जे अवघड शब्द आहेत त्याचा नेमका तुम्हाला अर्थ कळावा म्हणून मी त्याचा मराठीतून अर्थ देखील सांगणार आहे। तर तुम्ही लक्ष देऊन ते सगळं ऐकलं तर ते खूप चांगलं आहे। आणि असं म्हणतात की भगवद्गीता प्रत्येकाला ऐकायला भेटत नाही, तर तुम्ही खूपच नशीबवान आहात असं मी म्हणेल जे जे हे व्हिडिओज ऐकतात ते, कारण भगवद्गीता प्रत्येकाला ऐकायला मिळत नाही। तर प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐका असंच मी सांगेल। तर आज आपण चालू करणार आहोत भगवद्गीतेतील पुढील श्लोक व त्या श्लोकांचा अर्थ। तर आजचा श्लोक असा आहे, तस्य सज्जन यनहर्ष कुरु वृद्ध पितामह सिंहनादम विनघ्वेच्छे शखंड दध्मो प्रतापवान। तर आता आपण याचा मराठीतून अर्थ जाणून घेऊयात आणि त्यानंतर आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात। नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी सिंहगर्जनेसारखा शंखनाद केला आणि त्यामुळे दुर्योधन आनंदित झाला। तर हा झाला या श्लोकाचा मराठीतला अर्थ। आता आपण या श्लोकाचं तात्पर्य जाणून घेऊयात। कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन यांच्या अंतःकरणातील भाव समजू शकेल। दुर्योधनाविषयी असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्याला उत्साहित करण्यासाठी त्यांनी मोठ्याने शंख वाजविला। हा ध्वनी त्यांचा सिंहगर्जनेसारखा असणाऱ्या स्थितीला अनुपूर्णच होता। शंखध्वनीचा संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की तो युद्धात विजयी होण्याची अशक्यता आहे, कारण विरुद्ध पक्षात स्वतः परम पुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत, तरी सुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणत्याही उणीव ठेवणार नव्हते। तर हे झाले या श्लोकाचं तात्पर्य। आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व तात्पर्य जाणून घेऊयात। तत्य शकंडच भैर्यश्च पनवान गोमुखा सह सौभव्य हन्यंत सशब्दस्तुमूलो भवत। तर आता आपण याचा मराठीतून अर्थ जाणून घेऊयात आणि त्यानंतर आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात। त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकत्रितपणे वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित ध्वनी अत्यंत भयंकर असा होता। तर आता आपण याचं तात्पर्य देखील जाणून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूला शुभ अश्विनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले। भीष्मदेवांनी वाजविलेल्या शंखाच्या तुलनाकरिता श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेल्या शंखांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे। दिव्य शंखाच्या नादाने असे सूचित करण्यात आले की पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्यामुळे विरुद्ध पक्षाला विजयी आशा नव्हती। जयस्तु पांडवपुत्रांना येशा पक्षे जनार्दन। पांडुपुत्रांसारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो, कारण भगवान श्रीकृष्ण यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मीदेवी सुद्धा असते। लक्ष्मीदेवी आपल्या पतीविना कधीही एकटी राहत नाही, म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य विजय अर्जुनाची वाट बघत होते। व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथामध्ये बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता। यावरून आपल्याला असे लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरविला तरी तो निश्चितपणे स्वतंत्र विजय प्राप्ती करतो। तर आपण पुढील श्लोकाचा अर्थ व तात्पर्य जाणून घेऊयात। पांडजन्यम्य ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रदध्मो महाशखंडम भीमकर्मा वृकोदर।
तर आता आपण याचा मराठीतून अर्थ जाणून घेऊयात. भगवान श्रीकृष्णांनी आपला पासजन्य नावाचा शंख वाजविला. अर्जुनाने स्वतःचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि दुष्कर्ण कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नामाचा शंख वाजविला. आता आपण याचे तात्पर्य जाणून घेऊयात. भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख झालेला आहे. कारण भगवंतांनी जे कार्य केलेलं आहे त्यांच्या प्रत्येक कार्यावरून भगवंताचे एक विशिष्ट असं नाव पडलेलं आहे. आणि भगवंतांची अनेक नावे आहेत आणि त्यांनी जे कार्य केलेले आहेत, ज्या लीला केलेल्या आहेत, त्यावरूनच भगवंताचे अनेक नावं पडलेले आहेत. भगवंताला श्रीकृष्ण देखील म्हणतात, पुरुषोत्तम भगवान देखील म्हणतात आणि इथे त्यांचा ऋषिकेश म्हणून उल्लेख झालेला आहे. तर या ऋषिकेश म्हणून त्यांना नाव का दिलं गेलं तेही आपण जाणून घेऊयात. जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रियसुद्धा त्यांच्या इंद्रियांची अंशरूप आहेत. निर्विषयवादी उपासक जीवांना इंद्रिये का असतात हे समर्थनपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रियरहित किंवा निराकार असे संबोधण्यात उत्सुक असतात. सर्वांच्या हृदयामध्ये स्थिर असणारे भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. पण शुद्ध भगवंतांच्या संदर्भात मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रित करतात. या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात. म्हणून त्यांना ऋषिकेश असे नाव दिलेले आहे. तर आता आपण हेही जाणून घेतलं की भगवंतांना ऋषिकेश असं नाव का दिलं. तर भगवंतांचे अनेक नाव आहेत, त्यातील आपण काही नावे देखील जाणून घेऊयात. आणि भगवंतांना ते नावे का दिले गेले, कोणती त्यांनी लीला केली किंवा कोणतं त्यांनी महान कार्य केले, यामुळे त्यांना हे नाव दिलं गेले हे आपण आता जाणून घेऊयात. भगवंतांना त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत. उदाहरणार्थ त्यांचे नाव मधुसूदन आहे. तर आपण आता हे जाणून घेतलं की त्या भगवंतांना मधुसूदन देखील म्हटलं जातं. तर त्यांना मधुसूदन असं का म्हटलं जातं आपण हे जाणून घेऊयात. भगवंतांचे एक नाव मधुसूदन देखील आहे कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला. तर भगवंतांना मधुसूदन असं नाव का दिलं गेलं हे आपण जाणून घेतलं. कारण भगवंतांनी मधु नामक दैत्याचा नाश केला होता, म्हणजेच दैत्याचा वध केला होता. त्यांचे नाव गोविंद आहे. भगवंताचे एक नाव गोविंद सुद्धा आहे, हे तुम्ही ऐकलंच असेल. श्रीकृष्णा श्री गोविंद असं म्हटलेलं. तर भगवंतांना गोविंद नाव का दिलं ते देखील आपण आता जाणून घेणार आहोत. गोविंद हेही नाव आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात. कारण भगवंत गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात म्हणून भगवान श्रीकृष्णांचे एक नाव गोविंद देखील आहे. त्यांचे नाव वासुदेव आहे. भगवंताचे एक नाव वासुदेव सुद्धा आहे. तर वासुदेव असं त्यांना का म्हटलं जातं आपण हे जाणून घेऊयात. कारण ते वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले. कारण त्यांनी वसुदेव पुत्र म्हणून अवतार घेतला पृथ्वी तलावर, म्हणून भगवंताचं नाव वासुदेव देखील आहे. त्यांचे नाव देविकानंदन आहे. भगवंतांना यशोदानंदनही आहे आणि देविकानंदनही आहे. तर आधी आपण देविकानंदन हे काय आहे हे जाणून घेऊयात. कारण त्यांनी देवकी माता म्हणून स्वीकार केला. त्यांचे एक नाव यशोदानंदनही आहे. जसं की मी आत्ताच तुम्हाला सांगितले यशोदानंदनही आहे. कारण त्यांनी वृंदावनामध्ये आपल्या बाल्यलीला यशोदा मातेसोबत केल्या. कारण भगवंतांनी वृंदावनामध्ये बाललीला केल्या आणि त्या यशोदा मातेसोबत केल्या म्हणून त्यांना यशोदानंदन असेही म्हटलं जातं. भगवंतांचे एक नाम पार्थसारथी आहे. भगवंतांना पार्थसारथी देखील म्हटलं जातं. तर त्यांना पार्थसारथी हे का म्हटलं जातं आपण हे जाणून घेऊयात. कारण त्यांनी आपला मित्र अर्जुन याचा रथाचा सारथी म्हणून कार्य केले. तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये त्यांनी अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले.
कारण भगवान श्रीकृष्णांनी म्हणजेच पुरुषोत्तम भगवंतांनी अर्जुनाला मार्गदर्शन केलं, अर्जुनांच्या इंद्रियांना मार्गदर्शन केलं की तुम्ही हे करा. म्हणूनच भगवंतांचे एक नाव ऋषिकेश असं पडलेलं आहे. या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे. तर आता जो आपण श्लोक पाहिला, या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून केलेला आहे. तर त्यांचा उल्लेख धनंजय म्हणून का केला आपण हे जाणून घेऊयात. कारण विविध प्रकारच्या यज्ञगंगांसाठी थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले. म्हणजे त्यांच्या भावाला जेव्हा धनाची आवश्यकता व्हायची, धन हवा असायचं त्यांना, तेव्हा ते धन एकत्रित करत होते. याचप्रमाणे भीमाला वृकोदर असे म्हटले आहे. कारण ज्याप्रमाणे तो हिंडिबासुराच्या वधासारखी अतिशय कठीण कार्य करू शकत होता, त्याचप्रमाणे तो अग्नभक्षणही करीत होता. म्हणून भगवंतांनी वाजविलेल्या आणि नंतर पांडव पक्षातील इतर व्यक्तींनी वाजविलेल्या प्रकारच्या शंखांद्वारे उत्पन्न केलेला शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले होते. विरुद्ध पक्षामध्ये महत्त्वपूर्ण असे काहीही नव्हते. कारण त्या ठिकाणी परम मार्गदर्शक म्हणून भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मी देवी नव्हत्या. कारण लक्ष्मी देवी तिथेच असतात जेथे भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान श्रीकृष्ण जेथे असतात तेथेच लक्ष्मी देवी असतात. म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि शंखध्वनींनी हाच संदेश केला. तर आज आपण 4 श्लोक, त्या 4ही श्लोकांचे आपण मराठीतून अर्थ देखील जाणून घेतलेले आहेत आणि त्या 4ही श्लोकांचं मी तुम्हाला तात्पर्य देखील सांगितलं. आणि आज आपण हेही जाणून घेतलं की भगवंतांना किती विशिष्ट नावं दिले गेलेली आहेत आणि त्यांना खूप सारी नावे आहेत. त्यांनी जे कार्य केलं, जे विशिष्ट कार्य केलं, ज्या लीला केल्या, त्यांनी ज्या मोठ्या दानवांचा वध केला, त्या दानवांच्या नावावरून सुद्धा भगवान श्रीकृष्णांना नावं दिले गेलेली आहेत. त्यांनी केलेल्या प्रत्येक कार्यावरून त्यांना विशिष्ट व महत्त्वपूर्ण असं नाव दिलेलं गेलेलं आहे. तर आपण हेही जाणून घेतलं की भगवंतांना काय काय नावं दिलेली आहेत आणि त्या नावाचा आपण अर्थ देखील जाणून घेतला आणि का दिलेली आहेत हे देखील आपण जाणून घेतलं. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये देखील शेअर करा, कारण त्यांनाही ही विशिष्ट पूर्व माहिती मिळायला पाहिजे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. किंवा तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते देखील तुम्ही मला विचारू शकतात. भेटूयात आपल्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्रीकृष्ण.